जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया गोंदिया जिल्ह्याची मोठी बातमी। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 9.5 लाखांच्या मुद्देमालासह गांजा तस्कर अटकेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। स्थानीय गुन्हे शाखेने आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत एक मोठी आणि उत्कृष्ट कारवाई करत अवैध विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल 8 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे। या कारवाईत गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 9,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले होते। या अनुषंगाने 12 ऑगस्ट 2026 रोजी स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगंजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आमगाव हद्दीत गस्त घालत होते। त्यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक तरुण कुंभारटोली आमगाव ते जामखारी रोडने अंमली पदार्थाची वाहतूक करणार आहे। या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर मार्गावर सापळा रचला। काही वेळाने जामखारीकडून कुंभारटोलीच्या दिशेने एक तरुण पांढऱ्या रंगाची सुजुकी बर्गमॅन मोपेडवरून येताना दिसला। त्याच्या पाठीवर आणि गाडीच्या समोर अशा 2 स्कूल बॅग होत्या। पोलिसांनी त्याला थांबवून पंचासमक्ष त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात हिरवा ओलसर गांजा आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद जितेंद्र लक्षणे वय 26 वर्ष राहणार झिलमिली ज्याला रंगेहात पकडून अटक केली आहे। आरोपी प्रमोद लक्षणे याच्या विरुद्ध आमगाव पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।